झी 24 तास एक पाऊल पुढे। पाहूया पीक पाणी संदर्भातली बातमी। सरकारच्या बेलगाम धोरणामुळे शेतकऱ्यांना महागाईचा जबरदस्त फटका बसतोय, तर दुसरीकडे शेतमालाच्या पडणाऱ्या दरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। मात्र अशाही परिस्थितीत बबनराव मते यांनी विक्रमी उत्पादन घेतलंय। पाहूया औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची ही यशोगाथा। बबनराव यांच्या शेतात फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, घास, डाळिंब आणि इतर हंगामी भाजीपाला पिकांची लागवड दरवेळी केली जाते। अवघ्या 6.5 एकरातून ते दरवर्षी 6 लाखांहून अधिक उत्पन्न घेतात। त्यांच्याकडे गेल्या 10 वर्षाचा अभ्यास असल्यानं त्यांना पिकांची निवड सहज करता येते आणि आतापर्यंत त्यांनी निवडलेल्या पिकाला जास्तीचा दर मिळालाय। ह्या दिवसामध्ये कोणत्या मालाला भाव राहतो मी त्याची निवड करतो आणि माझा रेकॉर्ड असा की 10 वर्षाचा मी टायमिंग लिहिलेलं आहे माझ्याकडे, कोणत्या मालाला कोणत्या दिवशी भाव राहतो म्हणून, कोणत्या टायमात भाव राहतो ते बघूनच करतो मी। आता मला याच्या उभ्या प्लॉट आहे कोबीचा, हा संपल्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आहे। आज कोथिंबीरला भाव नाही आहे, पण ज्या टायमात माझी येईल त्या टायमात भाव राहील। जून जुलै या महिन्यात कोथिंबीरीला भाव असल्यानं बबनराव कोथिंबीरीची लागवड एप्रिल-मेच्या दरम्यान करतात। 10 ते 12 गुंठ्यांवरील ही लागवड आठवडाभराच्या टप्प्याटप्प्याने होते। सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 दिवसानंतर युरियाचा ते वापर करून सुमारे 40,000 जुड्यांचं उत्पादन ते घेतात। कोथिंबीर टाकल्यानंतर 8 दिवसाला नाही अगोदर टाकण्याच्या अगोदर मी सुपर फॉस्फेट टाकतो आणि 15 ते 20 दिवसाच्या बाद युरियाचा एक डोस देतो। कोथिंबीर प्रमाणेच बबनराव फ्लॉवरचं पीक दरवर्षी एप्रिल-मेच्या दरम्यान घेतात। यंदा हे पीक 20 गुंठ्यात असून 6 पोती माल मार्केटला गेलाय। खर्च वजा जाता बबनरावांना यंदा 80,000 रुपयांचं उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे। बबनरावांना त्यांच्या वडिलांकडून बाजारातील अचूक माहिती मिळते आणि दोघांच्या संगनमतानं पिकं घेतली जातात। माहिती घेत राहतो बाजारची, कुठं कसं आहे, कुठं काय लागत आहे मला, हे असं आपलं बाहेर मी माहिती घेत राहतो आणि ते त्यांना सांगतो असं आहे तसं आहे, तो बी हुशार आहे, त्याच्यामुळे पेपर पाय त्याच्यामुळे ते चालू राहतं। हिरव्या मिरचीचं उत्पादन बबनराव यांनी 10 गुंठ्यात घेतलं असून 2-4 गुंठ्यातील तोडा झालाय। फैजाबाजी पतली मिरचीला सध्या किलोला 35 ते 40 रुपये दर मिळतोय। भाजीपाल्याच्या शेतीतून त्यांना दरवर्षी 2.5 ते 3 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं। भाजीपाला पिकांबरोबरच बबनराव यांनी 2.5 एकरात डाळिंबाचं पीक सुद्धा घेतलंय। यंदा साधारण 12 टन माल नाशिकच्या बाजारपेठेत पाठवला असून त्यांना सरासरी 75 रुपये इतका दर मिळालाय। एकूण माझं 6-6.5 लाख रुपये उत्पन्न आहे। भाजीपाल्यात 2-2.5 लाख रुपये राहतील आणि याच्यामध्ये 4 लाख रुपये डाळिंबमध्ये राहतील, 3.5 ते 4 लाख। 1.5 महिन्यांपूर्वी 2 टनाला त्यांना 91 रुपये दर मिळाला होता। आणखी 6 ते 10 टन मालाचं उत्पादन मिळणार असून त्यांना डाळिंबापासून 4 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी खात्री बबनराव यांना आहे। डाळिंब भगवा जात म्हणून 8x12 त्याची लागवड केलेली आहे आणि 4थं वर्ष चाललं यावर्षी। मला दोन्ही मिळून माळं आणि याच्यामध्ये राहील भाजीपाल्यामध्ये आणि डाळिंबमध्ये याच्यामध्ये 6 ते 6.5 लाख रुपये उत्पन्न राहील यावर्षी। एकंदरीत सुधारित तंत्रज्ञान आणि पिकांची फेरपालट सातत्यानं करून बबनराव यांनी एकरी वर्षाला लाखांची कमाई करून शेतीपासून दूर पळणाऱ्या शेतकऱ्यांना चोख उत्तर दिलंय। झी 24 ताससाठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।